प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, त्याच्यामध्ये ऐरोलीचे कंटेनर बाबा हे आपले नवी मुंबईचे भाग्यविधाते आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेबांबद्दल काय काय उद्गार काढत आहेत. तर आम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यायची तर गरज नव्हती, पण एक मर्यादा असते राजकारणात, ती त्यांनी एक खालच्या पातळीवर आणली, त्यामुळे आम्हाला ही पलटवार त्यांच्याकडे करायला लागतोय. राजकारणात इलेक्शन झाले, राजकारण झालं, निवडणुका झाल्या की लोक तलवार आपल्या मॅन करतात. ते 15 दिवस काय लोकशाहीचे असतात, आपण मतांचा जोगवा मागतो. पण इलेक्शन नंतर पण जी कालची जी त्यांची रेकॉर्डिंग आली ही कुठेतरी जाणून बुजून आलेली आहे. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम जे आहे ते नाईक समर्थक म्हणून आज आम्ही लोक करणार आहोत. सर्वप्रथम त्यांनी एकाचा उल्लेख केला की याचं नाव काय, त्याचं नाव काय. मग हे या कंटेनर बाबांना एवढी खालची परिस्थिती आली आहे की स्वतःच्या मुलाला हे नाव देऊ शकत नाही आहेत. यांनी सिद्ध करावं की शुभम चौगुले जो आहे तो माझा मुलगा आहे म्हणून. शुभम चौगुले जो आहे तो कुमार दत्तात्रय पळसे यांचा लिव्हिंगवर नाव आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे पॅन कार्डवर, आपलं तुमच्याकडे पण पॅन कार्ड असेल, 5वा जो डिजिट येतो तो आपला सरनेम येतो. शुभम चौगुलेंनी जो ॲफिडेव्हिट दिला आहे त्याच्यामध्ये आडनाव पी येत आहे. पी म्हणजे काय येत आहे? पळसे येत आहे. हे त्यांनी आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये ॲफिडेव्हिटमध्ये नमून आहे. तो स्वतःच्या मुलाची लग्नाची पत्रिका छापू शकत नाही, हा दुसऱ्यांना काय उपदेश देणार? पहिल्यापासून त्याचं हेच कारण आहे. आता कुठे प्रकाश जोदात यायचं, मी निवडणुकीत एवढ्या जागा घेतल्या, तेवढ्या जागा घेतल्या. आता हे सगळी खटपट चालू आहे ते विरोधी पक्ष नेत्यासाठी चालू आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऐरोलीतले सर्व नगरसेवक या कंटेनर बाबाला सोडून गेलेत. ह्याच्याबरोबर सध्या कोण नाही. त्यांचे एकेकाळचे समर्थक असलेले बंडू केनी पण नाईक साहेबांकडे आले. ते का आले ते पण तुम्हाला सांगतील. त्यामुळे ही केविलवाणी परिस्थिती झाली आहे एकनाथ शिंदे साहेबांना दाखवायला की मी एकमेव नवी मुंबईमध्ये आहे जो मी नाईक साहेबांवर बोलू शकतो. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाईक साहेबांवर टीका केली म्हणजे प्रकाश होतात आधी बातमी बनतेच. हा प्रयत्न आज ते कंटेनर बाबाचा सुरू आहे. दुसरं उदाहरण ते सांगतायत की हे अहो तुमचे हात स्वतःचे दगडाखाली काय आहेत ते बघा. राजकारणात कधी पर्सनलवर जायचं नसतं. काल त्यांनी सगळ्या राजकारणाची मर्यादाची पातळी उकडली. ते पर्सनलवर गेले म्हणून आज आम्हाला पर्सनलवर यायला लागतंय. आम्हाला कधी नाईक साहेबांनी कोणाच्या पर्सनल आयुष्यात ढुंकवून पण बघायला शिकवलं नाही. पण तुम्ही जर असंच बोलत राहाल तर ह्याच्यापेक्षा खालच्या तऱ्हेला आम्हाला बोलता येतं. आज तुमच्या बायका किती आम्ही विचारलं तर तुमच्याकडे उत्तर आहे का? हा, ते माहितीचा अधिकार आहे, महानगरपालिकेतून दिलेला आहे. तुमच्याकडे प्रत पण आली असेल. ही मीनाताई विजय चौगुले कोण, हा सवाल आज मी त्यांना विचारतोय. हे बघा, युरो स्कूलचा भूखंड सर्वांना माहिती आहे कोणाचा आहे. हा मीनाताई विजय चौगुले रहिवासी मंडळच्या नावाने काढलेला आहे. आता ही मीनाताई विजय चौगुले कोण हे त्यांनी सिद्ध करावं. हिची माहिती त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये पण निवडणुकीच्या दिलेली नाहीये. याचा अर्थ ती ॲफिडेव्हिट पण चुकीची आहे. माहिती ॲफिडेव्हिटमध्ये लपवल्यामुळे यांचं नगरसेवक पद का रद्द करू नये याच्यासाठी पण आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार. हे असं एक प्रकरण नाही आहे मीनाताई विजय चौगुलेचं, असे बरेच प्रकरण आहेत. एक झालं शुभम चौगुले कोण, आता ही मीनाताई विजय चौगुले कोण. ऐरोलीमध्ये असे अनेक प्रकरण आहेत. अहो यांनी कोणाला सोडली नाही ना, डॉक्टरपासून कामवालीपर्यंत सगळ्यांची वाट लावली या लोकांनी. एक कंटेनरमध्ये बसतात आणि काय धंदे करतात हे ऐरोलीकरांना माहिती आहे. आज 91,000 मतांनी तुमचा पराभव ऐरोली आणि दिघ्यात नवी मुंबईतली जनता करते. याचा अर्थ काय? तुम्हाला एका पण बूथमध्ये ऐरोली आणि दिघ्यामधून लीड का नव्हती आमदारकीला? याचा सुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मग नाईक साहेबांवर टीका करावी. बंडू केनी जेवढं आता मागचं इलेक्शन झालं गेल्या आठवड्यात, तेव्हा शेवटच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी येऊन दिवा गावात एक त्यानं घोषणा करावी लागली. काय तर जे मंदिर अपूर्ण आहे दिवा गावातील विठ्ठल मंदिर, त्या मंदिराचा खर्च 1.5 ते 2 कोटी येणार आहे. तो खर्च मुलासाठी त्यांनी पूर्ण करण्याचा 1.5 ते 2 कोटी खर्च करण्याचा आश्वासन दिलं दिवा गावाला. हे एवढं मोठं आश्वासन 1.5 ते 2 कोटीचं आश्वासन देऊन जातात एका रात्री शेवटच्या रात्रीत. म्हणजे यांची परिस्थिती काय करून ठेवलेली बघा. अजून आपल्याला जर मला 8 ते 10 दिवस मिळायला पाहिजे होते प्रचारासाठी, मग यांना दाखवलं असतं की बंडूदादा काय आहे आणि तुम्ही कोण आहे. आम्ही काय कोणाला हे करत नाही, पण जर आम्ही आमच्या नाईक साहेबावर कोणी काही असं चिकलफेक केली तर आम्ही जशाच तशी उत्तर द्यायला तयार आहोत. इंटरव्ह्यू बघत असतील, 18 ऑगस्ट 2025 ही तारीख सांगतो. ते जर प्रकरण बाहेर काढलं मग तुम्ही काय जनतेला उत्तर द्याल ना ते तुम्ही तुमचं ठरवा. त्यामुळे ही चिकलफेक जी आहे ती इथेच तुर्तास थांबवा, नाहीतर मग ती सगळी प्रकरणं बाहेर काढायला लागतील.
मग किती तुमच्या घरातले नगरसेवक डिस्क्वालिफाय होतात ना, ते पण बघा. मग पासून ही प्रोसिजर सुरू झालेली आहे, बरोबर. तुम्हाला एवढी केविलवाणी परिस्थिती काय येते की तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्नपत्रिका छापता येत नाही. हा मुलगा माझा आहे, हा तुम्हाला सांगता का येत नाही? त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी DNA करून सांगावं. का तुमचं काही सगळं लपवायला लागतंय? आणि मीनाताई विजय चौगुले कोण, हे ऐरोलीकरांना त्यांनी सांगावं, कारण तुम्ही ऐरोलीमध्ये प्लॉट घेतला या नावानी. ही कोण? तुम्ही तो ऑफिशियली स्वतः डिक्लेअर पण करत नाहीये. ठीक आहे, मीनाताई विजय चौगुले रहिवासी मंडळच्या नावाने हा प्लॉट आहे, स्वतः सिडको आणि पालिकेने माहिती दिली आहे. याचा अर्थ तुम्ही ऍफिडेव्हिट मध्ये पण लपवलंय. मग अशा किती बायका आहेत तुमच्या? आम्ही विचारलं तर आम्हाला नाही तेवढी खालची पातळीला जायचंय. पण हे सुरुवात त्यांनी केली आहे, याच्यापेक्षा भरपूर उत्तर आमच्याकडे आहे. पण तुर्ताचे 2-3 विषय घेऊनच आम्ही शांत राहतोय. हे कितपत योग्य नाही. 2 नेते आहेत आज, दोन्ही राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत, शिंदे साहेब असतील, नाईक साहेब असतील. तो त्यांचा आपापसाचा विषय होता. कालची जी तुम्ही मुलाखत बघितली, ठीक आहे, तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही 2 वेळा निवडणूक, 4 वेळा निवडणूक नाईक कुटुंबाच्या विरुद्ध हारलात. त्यांनी काय काम नसतील केली, काय नसतील केली, त्याच्यावर तुमचा बोलण्याचा अधिकार होता. पण काल तुम्ही जी पर्सनलवर गेलेला आहात, त्याच्यामुळे आज हे प्रतिउत्तर आम्हाला द्यायला लागतं. ते कितपत राजकारणामध्ये योग्य नाही आहे. ताई जे आहेत त्यांनी काल उत्तर दिलं. त्याला सोशल मीडियामध्ये आपण बघितलं असाल, ताईंना अनेक नेटकऱ्यांनी काय उत्तर दिलंय म्हणून. ताईंची किती वर्ष राजकारणात झाली हे माहिती नाही, त्याच्यापेक्षा 50-60 वर्ष नाईक साहेबांची झाली आहे. त्यामुळे कुठेतरी आज मला वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या गटामध्ये एक स्वीकृत नगरसेवक पद येतंय. त्यामुळे ताईंचा कदाचित तो स्वीकृत नगरसेवक पद घेण्यासाठी शिंदे साहेबांना खुश करण्यासाठी ती स्टेटमेंट असेल. मी एक नाईक समर्थक म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मला भाजपचं कुठलंही पद नाही आहे. एक नाईक समर्थक माझ्या नेत्याला जो अवमान करेल, अपमान करेल, ते त्याच्यापेक्षा डबल प्रत्युत्तर माझ्यातर्फे आणि बंडूतर्फे देण्यात येईल. भाजपतर्फे येईल ना परत. भाजप एक शिस्तबद्ध प्रश्न आहे, तो लेवलवर जाणार, त्यानंतर भाजप पण या मैदानामध्ये उतरेल. रवीजी हे थांबत नाही. त्यांनी जर याच्यापेक्षा अजून पातळी केली तर मी तुम्हाला पहिलंच बोललोय, 2-3 उदाहरणं आम्ही दिली आहेत. त्यांनी जर अजून सुरुवात ठेवलीच तशी, तर अजून 4-5 उदाहरणं त्यांची आमच्याकडे आहेत, ते सर्व बाहेर काढू. पण हे एवढं निश्चित की त्यांचं नगरसेवक पद रद्द कसं होणार, एक नाईक समर्थक म्हणून, कारण त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये माहिती लपवलेली आहे. त्यासाठी निश्चित कायदेशीर लढाई मी लढणार. 100% तुमचं बरोबर आहे. पण आमचा प्रश्न हेच आहे ना की शुभम चौगुलेला आज गॅजेटमध्ये लावून लावायची गरज का आली? बरोबर, शुभम चौगुले तुमचा आपत्तीने तुम्ही डिक्लेअर करा. हे आम्हाला बोलायचं पण नव्हतं, पण कालची जी तुमची पत्रकार परिषद पर्सनलवर झाली त्यामुळे आम्हाला आहे. म्हणजे एखाद्या बापाला स्वतःच्या मुलाचं नाव द्यायला का अडचण येते, हे पण त्यांनी जग जाहीर करावं. ह्याच्यात त्यांच्या दम असेल तर त्यांनी DNA टेस्ट करावं की शुभम चौगुले माझा अपत्य नाही म्हणून.